नमस्कार. आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त अमरावतीतील हनुमानगडी येथे हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट आणि 40 फाउंडेशनच्या वतीने संयुक्त प्रयत्नाने भव्य दीपोत्सव साजरा झाला. येथील 11 फूट उंच संकट मोचन हनुमान मूर्ती, जिची एकूण उंची 151 फूट आहे, त्या आध्यात्मिक स्थळावर रविवारी हजारो भाविकांनी एकत्र येत परिसर दिव्यांनी उजळून टाकला. या सोहळ्याला माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती. संध्याकाळी 8 वाजता आरतीनंतर दीपोत्सवाला सुरुवात झाली, ज्यात अयोध्येतील राम मंदिरातून आणलेल्या पवित्र बातीने अखंड 7 फीट दीप ज्योत प्रज्वलित करण्यात आली. रात्री 9 वाजता भव्य फटाक्यांनी आकाश उजळले. हा अखंड दीप शनिवार पासून 22 ऑक्टोबर पर्यंत तेवत राहणार आहे. हनुमानगड हे राज्यातील सर्वात उंच हनुमान मूर्तीचे पवित्र केंद्र मानले जाते, असे म्हणतात. प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले, तेव्हा जनतेने दिव्यांनी त्यांचे स्वागत केले. हीच परंपरा कायम ठेवत अमरावतीत हा प्रकाशाचा उत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाला 108 शक्तीपीठाधीश्वर शक्ती महाराज, संत राजेशलाल मोरडिया, संत संतोष महाराज नवलान इस्कॉन मंदिर, सांसद डॉक्टर अनिल बोंडे, समाजसेवक लक्कीभैया जगोदिया, डॉक्टर आशिष मालू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाविकांनी अखंड दीपात तेलाचे 2 थेंब टाकून दिवा प्रज्वलित करण्याचा संकल्प घेत आणि आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. हा दीपोत्सव प्रभू श्रीरामच्या विजयाला समर्पित होता. हनुमानगड येथील हे पवित्र स्थळ 3 दिवस अखंड ज्योतीने उजळणार आहे, ज्यामुळे संकटमोचन हनुमानच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अंधार दूर होऊन प्रकाश आणि समृद्धी प्राप्त होईल. आज 111 फुटाची उभी झाले आहे आमचे संकट मोचन. तेव्हा बरेचसे लोक म्हणायचे आणि देवाचे आशीर्वाद शिवाय एवढी मोठी मूर्ती संकट मोचनची उभी राहणं अशक्य नव्हता. आणि आमच्या अमरावतीमध्ये संतांची नगरी म्हणतो आम्ही, आणि त्याचप्रमाणे हनुमान गडी म्हणून आज हजारो दिये लावून दिवाळीची सुरुवात केली. आणि अखंड ज्योत जे इथे सुरू आहे, आता येणारे किती तास, 2 दिवस 3 दिवस ते चालू राहणार आहे. कारण अमरावतीचे बरेचसे लोक आपल्या आपल्या घरातून तेल आणत आहे आणि त्या अखंड ज्योत मध्ये ते तेल टाकत आहे आपल्या आपल्या पद्धतीने. मला वाटते जेवढे लोक येईन, जेवढे तेल त्याच्यात टाकन, तेवढी वेळ ते अखंड ज्योत चालू राहील. आणि देवाला फक्त संकट मोचन आहे, देवाला साकडा घातला आणि सगळ्यांच्या जीवनातले संकट दूर हो आणि दिवाळी चांगली हो आणि येणारा भविष्य सुद्धा खूप चांगला राहा. वुमेन्स 24 चॅनल कडून आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.